पहिल्या सामन्याला सतीश टावरे आणि रोहित पाटील ही सलामीची जोडी नावलौकिक जोडी आहे। दोघांनी चांगली सुरुवात करायची आहे, पाहायचं आहे मैदानामध्ये गोलंदाजीसाठी दर्शन पाटील गोलंदाजी करण्यासाठी बोरले गावचे दर्शन पाटील आहेत, एकीकडे सतीश पाटील भातांचे आहेत, त्याचबरोबर त्यांच्या जोडीला रोहित पाटील भातांचे आहेत। त्यांचे मनापासून स्वागत। गावाचं नाव फार महत्वाचं आहे, कारण हे खेळाडू आपल्या संघामधून चुनिंदा ज्याला खेळाडू म्हटलं जातंय तेच आहेत। चांबू बघा अगदी सगळी कामगिरी बरोबर करत आहेत, बऱ्याचशा बाईक त्यांच्या नावावरती येत राहणार। आज पण नजर आहे त्यांची, पण त्यासाठी प्रयत्न करावे लागणार, कष्ट करावे लागणार आहेत। कधी कधी कष्ट करत नाही, हवेत अगदी बॅट फिरवतात, बरोबर का? हवेत, मग तो हवेत असतो। चांगला आहे प्रयत्न, चांगला आहे प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करिता वालूचे कणर गिळतात, तेल गलेत, तेल नाही ते घाम घालावं लागणार आहे। असंच क्रिकेट आहे। क्रिकेटमध्ये हवेत असू नये, पंच असू दे, कॉमेंट्रेटर असू दे किंवा खेळाडू असू दे, सगळ्यांनी हवेत राहिलं ना तर लोक हवेतच घालवतात। जसं इलेक्शनचं काम असतं, हवेत राहिलं का हवेतच। चला जाऊया सामन्याकडे। सामना सुरू होण्याचा इशारा दीपक पाटील सरांचा होतोय। बऱ्याचशा दिवसानंतर अगदी त्यांची भेट आमच्या बरोबर होते, मनापासून स्वागत। पहिला चेंडू टाकण्यासाठी दर्शन पाटील बोरले, यॉर्क लाईनीचा पहिला चेंडू, अगदी सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक घडवलं जात आहे। काय गोलंदाजी, अगदी छोट्या कमरेचा आणि छोटा खेळाडू ज्याला म्हटलं जातं दर्शन पाटील, संदेश पाटील यांच्या तालमलीत सुधारलेला हा खेळाडू आहे। अगदी ह्या वर्षी तर म्हटलं तर बोरले संघ चांगल्या स्थितीत आहे आणि या वर्षी आतापर्यंत 2 बाईक मिळवलेल्या आहेत। काय जबरदस्त, आजही संधी आहे, पाहूया गोलंदाज। पुन्हा एकदा दर्शन पाटीलचा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात, परंतु आरपार सीमा पार, पहिला रामदेव बाबा पतंजली षटकार, 6 धावा। नक्कीच प्रवीण भोईरेंच्या तालमेत खेळलेला आहे सतीश टावरे। काय क्रिकेटर आहेत, एक एक प्रत्येकाचे तालमेल फार महत्वाचे आहे। ऑपरेटर सूरज पाटील आहेत, त्यांचं मनापासून स्वागत करतो। संदीप डीजे आपलं मनापासून स्वागत। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, यावेळेस रिव्हर्स शॉट, अगदी सुरेख फटका टटवलाय चेंडू सीमा पार, अजून एक दाबर छान 5 चौकार, 4 धावा ठोक डीजे। मास्तर जबरदस्त सुरुवात, मानाचा मुजरा, परंतु मैदानामध्ये दर्शनवरती बडीमार चढवलाय। पहिला आला षटकार, दुसरा रिव्हर्स शॉटच्या फटक्याने चौकार आणि सतीश टावरेंना आक्रमकपणा घेतलेला आहे तो या सामन्यामध्ये आपण पाहिलेला आहे। एका बाजूला यश एंटरप्राइजेस खानावले आणि एकविरा बॉईज भातान, आणि आमचे स्कोरर सांगतात की हा 3रा रिव्हर्स चौकार आहे या मैदानावरती आतापर्यंतचा विचार केला, म्हणजे किती बारीक बारीक माहिती त्यांनी जमा केलेली आहे। त्यांचं मनापासून स्वागत। अशी टिप्पणी फार गरजेचं आहे, आम्ही फक्त सांगत असतो परंतु माहिती त्यांच्याकडनं घेत असतो। अतिशय सुंदर अशी स्कोरिंग, दर्शन पाटील पुन्हा एकदा सज्ज। या वेळचा चेंडू अगदी वेगावर स्वार होता, वेगाने केलेली गोलंदाजी, बडीमार केलेला आहे, अगदी चांगली गोलंदाजी। पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि हा निर्धाव। 2222वा बॉल टाकणार आहे हा गोलंदाज। काय जबरदस्त माहिती, छोटी छोटी माहिती फार महत्वाची असते। आणि यावेळेस मात्र चांगला शॉट, तिथे गॅप सिलेक्शन आहे, पॉवर प्लेचा षटक आहे, क्षेत्ररक्षक धावतात, तोपर्यंत चेंडू अडवला जातोय, 2 धावा तिथे घेतल्या जातात। दुहेरी धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती। दर्शन पाटीलचा पॉवर प्लेचा षटक मैदानामध्ये चालू आहे। आतापर्यंत 5 चेंडू त्याने टाकलेले आहेत आणि आता शेवटचा चेंडू बाकी असणार आहे, आपण मैदानामध्ये पाहणार आहात। काय जबरदस्त सुरुवात, गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली, सतीश टावरे चांगली फलंदाजी करत आहेत। जबरदस्त सामना मैदानामध्ये एकविरा बॉईज भातान आणि यश एंटरप्राइजेस अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते। 40 गावची ही स्पर्धा।
यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन नाहीये. चांगला चेंडू तिथे नरेश पाटील आहेत स्वतः किपिंगच्या पाठीमागे आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातं. ज्ञानेश्वर पाटील आलेले आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करतो. ते सकाळपासूनच येथे उपस्थित आहेत. अगदी सगळ्यांची नाश्त्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि त्यांचंही मनापासून स्वागत करतो. जग्गा आलेले आहेत, त्यांचं मनापासून स्वागत करतो. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्या त्या 12 धावा, एक षटकार आणि एक चौकार सतीश टावरे यांच्या बॅट मधून आलेले आहेत. तर दर्शन ठाकूरने 12 धावांचा मार खाल्ला, परंतु चांगली गोलंदाजी त्यांनी 2 चेंडू खराब जरी टाकले असले तरी 4 चेंडू चांगले टाकलेले आहेत. हेच तर खरं क्रिकेट आहे. कारण पॉवर प्लेचा षटक होता ज्याच्यामध्ये 2च क्षेत्ररक्षक बाहेर असतात आणि त्याचा फायदा घ्यायचा असतो फलंदाजाने, परंतु इथे फायदा घेतलाय गोलंदाजाने. म्हणजे 50-50 आहे, कारण 12 धावा पहिल्या षटकात जमलेल्या आहेत दोन्ही एंडकडनं. आता मुंबई पुणे हायवे मौगावचा जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे जयेश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज आहे. आणि आता पाहताय मैदानामध्ये सतीश टावरे आणि रोहित पाटील ही जोडी आहे. एकीकडे भातांचा खेळाडू आहे आणि दुसरीकडे भातांचाच खेळाडू रोहित पाटील डावखुराताचा. आणि चांगली गोलंदाजी करण्यासाठी 3 क्षेत्ररक्षक आता मैदानाच्या बाहेर आहेत आणि त्याचा फायदा घेण्यासाठी खेळाडू तयार आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला तेव्हा 12 धावा आणि जयेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू टॅप केलाय सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू सीमा पार. पहिला डाबर 5 चौकार रोहित पाटील यांच्या बॅट मधून. क्या बात आहे डीजे मास्तर. शब्द कमी पडतायत परंतु सुरुवात चांगली झालेली. चौकार आणि पहिल्या चेंडूवरती जयेश पाटील मोहगावचा हा खेळाडू त्यांनी सुरुवात केलेली. 5 जोडी सतीश टावरे आणि रोहित पाटील ही जबरदस्त. एक मोहगावचा तर एक भातानगावचा असे दोन्ही खेळाडू आहेत. जबरदस्त सुरुवात. तर एकीकडे जयेश पाटील गोलंदाजी मार्गवरती. यावेळेचा कार्पेट शॉट खेळलेला आहे. शॉट सिलेक्शन चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव चोरलीच जाते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स आणि या 2 धावा चित्याच्या चापलाईने घेतल्या जातात. दुहेरी धावाने धावसंख्या धावून पोहोचली ती 18 या धावसंख्येवरती. 18 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त पॉवर प्लेचा षटक असतानाही सुरुवात झालेली आहे. पहिल्या षटकात 12 धावा जरी आल्या असल्या तरी सुरुवात आतापर्यंत चांगली झालेली आहे. यावेळेचा शॉट सिलेक्शन आपण पाहायचंय. चेंडू हवेमध्ये आहे. प्रेम कोंडिलकर तिथे आहेत आणि झेल पकडला जातोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. भिंगारगावचा क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र पहिली विकेटच्या पतन रोहित पाटीलच्या रूपाने डीजे. तर दिबा पाटील आणि नक्कीच आगरी मराठींच्यासाठी या गाण्यांची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सतीश फलंदाजी करतोय मैदानामध्ये. रोहित पाटील पॅव्हलियन मध्ये परतलाय ज्याने आपल्या संघासाठी योगदान दिलं. ते 3 चेंडूमध्ये 6 धावा, एक चौकार त्याने मारला आणि प्रेमने त्यांचा झेल घेतला तर विकेट घेतली जयेश पाटीलने. सुरुवात चांगली झालेली आहे. पहिल्या षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकात आतापर्यंत एक चौकार खाल्लेले आणि एक विकेट मात्र घेतलेले जयेश पाटील यांनी. नवीन फलंदाज रमाकांत पाटील सांगडे, अतिशय जबरदस्त खेळाडू. सांगडेची ओळख आहे आणि तो मैदानामध्ये आहे. चुनिंदा खेळाडू. प्रत्येक गावाकडनं 40 गावांसाठी अलीकडे बरेचसे आपण पाहिलेले 10 गाव प्रीमियर लीग, 6 गाव प्रीमियर लीग, परंतु ही फार महत्वाची. ही 40 गाव आहे. ही पहिली टुर्नामेंट आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. अजून एक गोल्डन विकेट आणि इथे मात्र फलंदाजाला परताब लागेल. दुसरी विकेट.
डीजे मास्तर सूरज पाटील धन्यवाद. आपलंही संदीप डीजे आपलंही स्वागत आहे. परंतु मैदानामध्ये दुसरी विकेट रमाकांतची इथे मैदानाच्या बाहेर गेलेली आहे, ज्यांना कुठल्याही प्रकारची धाव करता आलेली नाही. नवीन फलंदाज मैदानामध्ये भातनपाडाचा खेळाडू आहे दीपक मुकादम मैदानामध्ये येताना दिसतोय. जबरदस्त खेळाडू आहेत, परंतु त्याला ती कामगिरी करावी लागेल, कारण आता रमाकांत शून्यावरती बाद झाला. त्याला मात्र खाता उघडता आलं नाहीये. चमकदार कामगिरी पहिल्या चेंडूवरती तो बाद झाला आणि आता नवीन मैदानामध्ये आलेला आहे तो दीपक मुकादम भातनपाडाचा खेळाडू. समोर जयेश पाटील आहेत. जबरदस्त गोलंदाजी, एक चौकार खाल्ल्यानंतर 2 विकेट त्याने घेतलेले आहेत. एकूण धावसंख्या 18. कार्पेट शॉट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सतीश टावरे तोपर्यंत पोहोचतात. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स आणि या 2 धावाची त्याच्या चपलाईने घेतल्या जातात. दुहेरी धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ते 2 बाद 20 अशी धावसंख्या एकविरा बॉईज भातान संघाची एस एंटरप्राइजेस खानावले संघाबरोबर खेळत असताना आजच्या दिवसातला हा पहिल्या सामन्याची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना समोर आहे तो दीपक मुकादम, अगदी जबरदस्त खेळाडू आणि एका बाजूला सतीश तावरे नॉन स्ट्राइक एंडला आहे. काय जबरदस्त खेळी त्यांनी केलेले. यावेळेचा चेंडू भिडकावलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि फलंदाज बाद दर्शन पाटील आहेत तिथे आणि फलंदाजाला मात्र माघारी जावं लागेल. प्रेमने घेतले पुन्हा एकदा, म्हणजे दुसरं झेल प्रेम कोंडिलकर भिंगार संघाचा हा खेळाडू आहे. त्याने दुसरा झेल टिपलेला आहे आणि इथे मात्र फलंदाज तिसरा बाद झालेला आहे तो दीपक मुकादम. या षटकामध्ये 8 धावा आलेल्या आहेत, म्हणजे चांगली गोलंदाजी पॉवर प्लेचं षटक असताना आणि 2 विकेट 3 विकेटही घेतले जयेश पाटीलने. वा, जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि अगदी सुरेख गोलंदाजी इथे मैदानामध्ये केलेली आहे. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 20 धावा 10च्या सरासरीने. 3 फलंदाजांना माघारी पाठवण्याचं काम या गोलंदाजांनी केलेले आहे आणि जबरदस्त सामना मैदानामध्ये. टायमिंग अलर्ट करायचं आहे. मी विनंती करतो की आपण वेळेला महत्व द्या. आकाश पवार, आपण वेळ वाचवा. जसं पाणी वाचवा तसं वेळही वाचवा. वेळ फार महत्वाचा आहे. नवीन फलंदाज साहिल भोईर आणि गोलंदाजीसाठी राजेश पाटील बेलवली आलेले आहेत. जबरदस्त असे गोलंदाज राजेश पाटील आहे. मी हे 2.5 वर्षानंतर कॉमेंट्री करते, त्यामुळे कधी कधी माझा पण शब्द चुकतील, परंतु सामन्यात अगदी रंगत आहे. चाळीसगावसाठी ही स्पर्धा आहे आणि प्रत्येकाचं योगदान फार महत्वाचं आहे. त्यासाठी जबरदस्त सुरुवात मैदानामध्ये इथे चाललेली आहे. मनापासून सर्वांचं स्वागत करतो. राजेश पाटील आहेत गोलंदाजीसाठी. बेलवली गावचा एक जबरदस्त गोलंदाज. रिव्हर्स शॉट केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू सीमारेषेकडे जातोय. खराब क्षेत्ररक्षण यालाच म्हणतात. जबरदस्त फलंदाजी केली, परंतु तिथे क्षेत्ररक्षण ज्या प्रकारचं झालेलं आहे त्याला काय म्हणावं लागेल, कारण हा चेंडू सरळ त्याच्या हातामध्ये गेला होता आणि तिथे मात्र चेंडू सीमापार झाला. डाबारच्या 5 चौकार. डीजे धावसंख्या धावून पोहोचली ती 24 या धावसंख्येवरती. राजेची गोलंदाजी ओळखली होती फलंदाजाने आणि म्हणूनच त्याने रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चौकार आला तो फलंदाज सतीश टावरे याच्याकडनं. पुन्हा एकदा तयार. यावेळेस शॉट खेळलाय. शॉट सिलेक्शन चांगला आहे. चेंडू सीमारेषेकडे. अजून एक दमदार डाबर जाऊन 5 गावकार. 4 धावा डीजे.
एखाद्या फलंदाजाला अगदी गोलंदाजी माहिती झाली तर मग तो अगदी आपल्या भातातले ज्या फलंदाजी करत असतो आणि तशाच प्रकारे एक रिव्हर्स शॉट खेळला आणि एक अगदी सुरेख फटका मारला, ते ग्राउंड शॉट मारला आणि चौकार मिळाला सतीश टावरेला. सतीश टावरे अगदी वेगवान फलंदाजी करते. जरी 3 फलंदाज बाद झाले असले तरी संघाचे संगणक कर्णधार म्हणून त्यांनी आपल्याकडे ही कामगिरी घेतलेली. आतापर्यंत दमदार सुरुवात करून दिलेली एकूण धावसंख्या आहे ती धावफलकावरती 28 धावा. यावेळेचा शॉट सिलेक्शन अगदी सुरेख आहे. चेंडू आर पार सीमा पार और एक दमदार रामदेव बाबा पतंजलि षटकार. ठोक दीजिए. दोन षटकारांची आतषबाजी 26 धावांची केली आतापर्यंत केलेली आहे. सतीश टावरे संघनायक म्हणून त्यांनी कामगिरी केलेली आहे एकविरा बॉयज भातन संघासाठी. एकूण धावसंख्या 34. जबरदस्त खेळी. राजेचा हा चेंडू अगदी हवेमध्ये आहे. संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. कन्नाडीमध्ये मी नेहमीच म्हणत असतो जीवा लल्लेत धुरधुरीत कंठ हे धुलीस मिळवणारं क्षेत्ररक्षण आहे. याआधी तिथे चौकार सुटला होता आणि आता हा झेल सुटलेला आहे. झेल कोणाचा सोडला सर? ज्यांनी 26 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत. 63 कॅचेस आतापर्यंत 63 कॅचेस आतापर्यंत सुटलेल्या आहेत. 7वा दिवस आणि या 7व्या दिवसामध्ये 63वी कॅच सुटलेले आतापर्यंत आमचे स्कोरर सांगतात. अगदी जबरदस्त माहिती केलेले. पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षण बदल केले जात आहे. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न सतीश टावरेने केला होता आणि इथे नामी संधी चालून आलेली होती. परंतु एकूण धाव संख्येचा जर विचार केला तर 35 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. परंतु सामन्यामध्ये रंगत निर्माण केली ती सतीश टावरे आणि साहिल भोईर मैदानामध्ये. काय घडणार या सामन्यामध्ये? राजेश पुन्हा एकदा, ज्याने 2 चौकार आणि 1 षटकाराचा मार खाल्ला होता, पुन्हा एकदा सज्ज. आणि आता मात्र लांब 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 लचक षटकार 6 धावा. क्या बात आहे डीजे मास्टर. नक्कीच आपल्याही मनापासून स्वागत. या षटकाराने धावसंख्या 41, 41 लॉस ऑफ 3 विकेट्स. दमदार सुरुवात या षटकाचा जर विचार केला 2 चौकार आणि 2 षटकार राजेशने खाल्लं आणि आतापर्यंत जर विचार केला तर 41 धावा एकविरा बॉयज भातान संघाच्या जाऊन पोहोचले. सतीश टावरे आणि साहिल भोईर यांनी आल्या आल्या षटकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. काय जबरदस्त सामना मैदानामध्ये. या वेळेचा चेंडू अतिशय सुरेख टाकला होता. अगदी पट्ट्यात आला नाहीये. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये. चला ड्रिंक्स ब्रेक. 3 षटकं संपलेले आहेत. धावफलकावरती धावा आहेत. त्या 3 षटकानंतर 41, 27 या धावसंख्येवरती खेळतोय तो सतीश टावरे. 2 षटकार आणि 3 चौकार. तर एकूण धावसंख्या 41 धावफलकावरती. आणि या षटकाचा जर विचार केला तर 21 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज राजेश पाटील बेलवलीच्या या गोलंदाजाने. जबरदस्त सामना. एश एंटरप्राइजेस आणि एकीकडे आपण पाहतोय तो एकविरा बॉयज भातान. डीजे जगाचा बॉक्स घेऊन परत का डॉक्टरच वाटतं मला.
तीन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि एकविरा बॉईज बातान संघाने बनवलेले आहेत त्या तीन षटकामध्ये 41 धावा, 27 धावांचं योगदान सतीश टावरे आणि दुसऱ्या बाजूला साहिल भोईरने आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना करत 6 धावा केलेल्या आहेत. जबरदस्त सुरुवात झालेली आहे. 41 धावा 3 षटकामध्ये आणि अजूनही 2 षटकांचा खेळ उर्वरित बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती जयेश पाटील गोलंदाज. जयेश पाटील 8 धावा ज्याने पहिल्या षटकात खर्च केल्या होत्या तोच जयेश पाटील मोहगावचा मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. तर समोर फलंदाज आहे सतीश टावरे. बातान संघाचा खेळाडू जबरदस्त केली त्याने आतापर्यंत 2 षटकार आणि 3 चौकारांची आतषबाजी करत 27 धावांचं योगदान मैदानामध्ये दिलेले आहे. दोन्ही पंच आपण पाहतात कोंबड भुजेवरून आलेले आमचे आत्मारामजी कोहली आणि दुसऱ्या बाजूला दीपक पाटील पाली नावलौकिक असे दोन्ही पंच. तिसरे पंच द्वारकानाथ चोरगे तेही ते उपस्थित राहणार. त्यांचे मनापासून स्वागत करतो आणि सामन्याला सुरुवात होते. 2-3 षटकांचा खेळ संपलेला आहे. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाजी मार्क करते ज्यांनी पहिल्या षटकात 8 धावा खर्च केले होते त्या जयेश आता तोच पुन्हा एकदा आपलं व्यक्तिगत दुसरं षटक घेऊन मैदानावरती आणि सांघिक चौथं षटक घेऊन समोर सतीश टावरे ज्यांनी आतापर्यंत 27 धावांचं योगदान. या वेळेचा चेंडू अगदी लेग स्टंपला पडलेला बॅटच्या पट्ट्यात नीटच आला नाहीये. चांगली गोलंदाजी इथे केली जाते. अगदी आक्रमकतेची गोलंदाजी बेधकतेचा मारा मैदानामध्ये जयेशकडनं केली जाते कारण अनुभवी गोलंदाजी आणि अनुभवाची शिजोरी प्रत्येकाकडे असणं फार गरजेचं आहे. त्याच प्रकारची गोलंदाजी दिखणी गोलंदाजी त्यांनी पहिल्या षटकातही केली होती. 8च धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू निर्धाव. समोर सतीश टावरे. सतीश टावरे रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न लगेच तो आबाद नाही तो बरबाद. चेंडू सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये सीमा पार डाबर 5 चौकात ठोक डीजे. क्या बात आहे डीजे मास्तर. जबरदस्त सुरुवात 22च्या रूपाने 4 धावा मिळाल्या. एकूण धावसंख्या धावून पोहोचते 45 या धावसंख्येवरती. 45 लॉस ऑफ 3 विकेट्स. अगदी जबरदस्त सामन्यात आणि चांगली सुरुवात मैदानामध्ये. दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करणार आणि कोणीही असू दे तो जिंकण्यासाठीच खेळत असतो. हारण्यासाठी कोण आलेला नाहीये परंतु मैदानामध्ये एक तरी संघ जिंकणार एक हारणार. या वेळेचा चेंडू अगदी वेगावर सोरात निर्धाव चेंडूची सांगता जबरदस्त. प्रकाश ठाकूर आलेले आहेत चिरलेगावचे त्यांचे मनापासून स्वागत आहे आणि अगदी जबरदस्त लढत मैदानामध्ये आतापर्यंत चाललेली आहे. दुतुम गावचे आमचे प्रकाश ठाकूर आलेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत आहे आणि जबरदस्त लढत मैदानामध्ये आतापर्यंत झालेली आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत सुरेख. यावेळेस रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न लगेच तो आबाद नाही तो बरबाद. लेग बायचा इशारा येतो. या लेग बायने एकूण धावसंख्या धावून पोहोचते 46 या आकड्यावरती. अगदी चांगली सुरुवात चांगली गोलंदाजी. एक बाईचा चौकार गेला होता त्यानंतर मात्र काय गोलंदाजी केली. लेग बायचे 1 रन आलेले. अशा प्रकारे एकूण धावसंख्या धावून पोहोचले ती 46 या आकड्यावरती. वाखाणण्याजोगी गोलंदाजी. पहिल्या षटकातही 8 धावा खर्च केले होते जयेशने आणि आताही चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मोहगावचा हा गोलंदाज आहे. चेंडू हवेमध्ये 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतात. 3 तिगाडा काम बिगाडा असे म्हटलं जात आहे परंतु इथे धावा मिळतात त्या 2 धावा आणि एकूण धावसंख्या धावून पोहोचते ती 48 या आकड्यावरती. एक बाईचा चौकार सोडला नसताना तर काय गोलंदाजी जयेशने केली होती. एश एंटरप्राइजेस साठी आकाश पवार पण संघनायक आहेत. बेलवली गावचा एक उमदा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. दुसरीकडे नावलौकिक खेळाडू जुने जाणते नरेश पाटील विकेट किपिंगचं काम पाहतात एश एंटरप्राइजेस साठी आणि मैदानामध्ये काय संकट जमलेले. पुन्हा एकदा बातान संघासाठी थोडंसं अवघड काम करून ठेवलेले या षटकामध्ये तरी कारण आपण पाहिले असेल जयेशने मागच्या षटकात 8 धावा खर्च केल्या होत्या. या षटकाचा विचार केला तर धावा खर्च केल्या त्या 7. त्यामध्ये एक बाईचा चौकार आहे. 5 धावा एक्स्ट्रा आतापर्यंत त्याने दिलेल्या आहेत आणि 7 धावा खर्च केल्या. एकूण धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा.
वाजते डीजे मास्तर. साऱ्या जगात डंका वाजणार, कारण जय श्रीराम म्हटल्यानंतर आपण पाहता हिंदू धर्म अगदी जबरदस्त. डीजे ऑपरेटर आपल्याला 100 पैकी 100 मार्क. आणि आता मैदानामध्ये जाऊया. 48 धावा आतापर्यंत. यानंतर दुसरा सामना मोरिया जहाबाज 93-97 डेरवली आणि 24 लाईव्ह HG फोटोग्राफी चॅम्बोचा संघ मैदानामध्ये असणार आहे. तोही महत्वाचा सामना या सामन्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु आता होणारी लढत फार महत्वाची. एका बाजूला एकविरा बॉईज भातन संघाने 48 धावापर्यंत मजल मारलेले, तर दुसरीकडे एस एंटरप्राइजेस खानावले संघ तर टॉस करण्यासाठी यायचंय. मी विनंती करेल दोन्ही संघांना. मोरिया जहाबाज 93-97 डेरवली आणि 24 लाईव्ह HG फोटोग्राफी दोघांना विनंती करतो, हा षटक संपण्याआधी आपण पोहोचायचं आहे. मी आपल्याला विनंती करतो, कारण वेळ फार महत्वाची आहे. वेळ कोणासाठी थांबत नाहीये. मैदानामध्ये आतापर्यंत 48 धावा झालेल्या आहेत बातन संघाकडनं आणि मैदानामध्ये जबरदस्त सुरुवात. काय बोलतोय? मध्ये मध्ये काय टाइमपास आहेच ते. सूरज पाटील आपल्याला दाखवणारच आहेत. आता मैदानामध्ये काय घडतं ते पाहायचं. अंतिम षटक टाकण्यासाठी स्वप्नील निकम बेलवलीचे हे गोलंदाज आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. समोर आता फलंदाज आहे फलंदाजीसाठी सतीश टावरे. पाहायचंय 27 धावांचं योगदान त्यांच्याकडनं आहे. मागच्या षटकात चेंडू हवेमध्ये आहेत, तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र चुकी केली फलंदाजाने. फलंदाज यावेळेस बाद होतोय तो साहिल भोईर. 6-8 या आकड्यावरती. धन्यवाद डीजे मास्तर. राजांची जयंती 19 फेब्रुवारीला येणारच आहे, परंतु त्याआधीच हे वाजणं फार गाजणं फार महत्वाचं आहे. परंतु मैदानामध्ये आल्या विकेट घेतली रनआउटच्या रूपाने आणि साहिल मात्र बाद झाला. त्यांनी योगदान दिलं ते 8 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये भावेश पाटील कसलखंड संघाचा खेळाडू आहे. 5 चेंडू आतापर्यंत डॉट खेळलेले आहेत सतीश टावरेने. याआधी षटकार चौकार 2 धावा 2 चौकार आणि 1 षटकार आणि 1 धाव. आता गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील निकम बेलवली गावचा हा गोलंदाज आता अपकटर टाकण्यासाठी प्रयत्न केला होता. दीपक सरांचा इशारा आलाय. वाईटचा धावसंख्येत बदल धावसंख्या जाऊन पोहोचते 49. अर्धशतकासाठी एका धावेची गरज आहे. सतीश टावरे ऑन द स्ट्राईक खेळण्यासाठी, ज्यांनी 5 चेंडू आतापर्यंत निर्धाव खेळलेले आहेत आणि आता मैदानामध्ये कसोशीने प्रयत्न चालू आहेत. अजून 1 चेंडू निर्धाव जाण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव तिथे मिळणार आहे बाईच्या रूपाने. अशा प्रकारे मैदानामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्धशतकावरती. 50 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. सांघिक धावसंख्या मैदानामध्ये आपण पाहिले असेल. या 50 धावाने एकविरा बॉईज भातान संघ जाऊन पोहोचले. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडू तब्बल लगातार निर्धाव खेळलाय. जरी पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवरती 0, 5व्या चेंडूवरती 2 धावा आणि 6व्या चेंडूवरती 0 धावा आणि 2 चौकार आणि 1 षटकार 1 धाव आणि त्यानंतर लगातारचे 6 चेंडू निर्धाव. अशा प्रकारे धावसंख्या 50 धावा मैदानामध्ये. एस एंटरप्राइजेस आणि मैदानामध्ये एकविरा बॉईज भातान अशी लढत. स्वप्नील निकमने चांगली गोलंदाजी केलेली आहे. अजून 1 चेंडू हवेमध्ये आहे आणि आता मात्र अजून 1 झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. भावेश पाटील 0 वरती डीजे. तीन षटकामध्ये 41 धावा होत्या. आता शेवटचं षटक चालू आहे आणि आतापर्यंत 9 धावा बनवता आल्या. अगदी थोडीशी खराब फलंदाजी म्हणावी लागेल बातन संघाची, कारण त्यांनी 3 षटकांचा विचार केला तर 41 धावा त्यांनी केल्या होत्या. परंतु या मागच्या 2 षटकामध्ये अगदी त्यांनी नांगी टाकलेली जर म्हणावे लागेल तर, कारण आपण पाहिलं असेल आतापर्यंत या षटकातले
4 चेंडू संपले. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू. ओके. शेवटच्या ज्या 9 धावा आल्या त्याच्यामध्ये 7 धावा एक्स्ट्राच्या आहेत, अतिरिक्त रन आहेत. आणि आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्वप्नील निकम गोलंदाजीवरती, बेलवली संघाचा गोलंदाज आहे, तर समोर फलंदाज विशाल गाताडे भातान संघाचा खेळाडू मैदानामध्ये आहे गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा सज्ज स्वप्नील निकम. चांगली गोलंदाजी, विकेटही त्याने घेतलेल्या आहेत आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. यावेळेचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीट चाललेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे होते तोपर्यंत राजेश तिथे आहेत मला असं वाटतं, आणि एकच धाव नरेश आहेत. आणि या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51 या धावसंख्येवरती. लेग बायच्या रूपाने दीपक सर सांगतात. आणि अशा प्रकारे धावसंख्येत बदल, धावसंख्या 51 धावा. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. उर्वरित या षटकातले 2 चेंडू, आणि या 2 चेंडूंवरती मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे ती एकविरा बॉयज भातान संघाला, कारण आतापर्यंत ती दमदार सुरुवात झाली होती 3 षटकामध्ये, ती मात्र त्यांना राखता आलेली नाही आता मागच्या या षटकांमध्ये. रिव्हर्स शॉट लगे तो आबाद नाही तो बर्बाद, असा प्रकारचा हा शॉट सिलेक्शन. अजून एक सतीश तावडेकडनं 7वा चेंडू निर्धाव जातोय. जी खेळी षटकार आणि चौकारांची त्यांनी केली होती, परंतु लगातारचे 7 चेंडू त्याने निर्धाव केले. 10 चेंडू व्यक्तिगत 9 त्याने 10 चेंडू त्याने व्यक्तिगत डॉट खेळलेला आहेत. आणि अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. एक धाव मात्र घेतली जाते, एकापेक्षा काही नाहीये. 52 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा खेळ संपला. 3 षटकामध्ये 41 धावा झाल्या होत्या, परंतु त्यांना सातत्य राखता आलेलं नाहीये आतापर्यंतचा विचार केला. आणि इथे खेळले डॉट चेंडू 7 आणि एकूण त्यांनी खेळले 10 डॉट चेंडू. सतीश तावरेने जरी चांगली कामगिरी केली असली तरी त्याने या षटकाचा विचार केला तर त्याने आतापर्यंत हे 7 चेंडू जे मागचे निर्धाव केले त्याच्यामध्ये त्याची खराब कामगिरी म्हणावी लागेल. आणि एकूण धावसंख्या 52. 17 चेंडू त्याने खेळले, म्हणजे 3 षटकं अगदी त्यांनी केली आणि त्याच्यामध्ये 27 धावांचं योगदान. तर टॉस करण्यासाठी यायचंय मोरिया जहाबाज 93-97 डेरिवली संघाचे संघनायक आणि 24 लाईव्ह एचजी फोटोग्राफी. चला आपण या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नाणेफेकीचं कॉल. आणि मी जाणार आहे या सामन्याकडे. 52 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत आणि 53 धावांचं लक्ष असणार आहे. या 53 धावा कशा येतात, कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते, कशा प्रकारची फलंदाजी केली जाते, या ऐकण्यासाठी एक उरण विभागाचे धुतुमचे आमचे सन्माननीय प्रकाशजी ठाकूर आपल्याला ऐकायला आज मिळणार आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. धन्यवाद. उगवला हॅलो, चला वळूया आपण नाणेफेकीकडे. या ठिकाणी संदेजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाते. मी विनंती की आपण या ठिकाणी नाणेफेकी करायची. नांडे पाटील साहेबांचे शुभ हस्ते या ठिकाणी. तर 24 लाईव्ह J4 लाईव्हच्या यांच्या फोटोग्राफीच्या या ठिकाणी नाणेफेकी जिंकलेले आहेत. तर कार निर्णय असेल आपला? आम्ही क्षेत्ररक्षण करू. नक्कीच तुम्हाला या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला वळूया आपण जाऊया मैदानाकडे. मैदानामध्ये पहिलाच या ठिकाणी आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रातील पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. हॅलो, यश एंटरप्राइजेस खानावले वर्चेस एकविरा बॉईज भातान या 2 संघांमध्ये चाललेली ही लढत. पहिले इनिंग झालेली याच्यामध्ये 52 धावा काढलेल्या आहेत आणि 53 धावांचं लक्ष ठेवले ते यापुढे यश एंटरप्राइजेस खानावले या संघापुढे. चला बघूया 53 धावांचं लक्ष, 53 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतोय हा संघ, अर्थातच यश सुमधुर वाणीतून.
आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केले जाते. नमस्कार, मी समालोचक प्रकाश ठाकूर धुतुम आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय. चला लवकरात लवकर आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची ती यश एंटरप्राइजेस खानावले संघाने. च्या लाईव्हच्या माध्यमातून एक दर्जेदार प्रक्षेपण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चाळीसगाव प्रीमियर लीग 2026 पर्व चौथं भव्य दिवस आपण मैदान पाहतो. या ठिकाणी दैदिप्यमान सामने या ठिकाणी पाहायला मिळतात आपणास. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो या ठिकाणी द्वारकानाथ चोरगे साहेब आणि सतीश पाटील. अनेक वर्षापासून या ठिकाणी हे दोन्ही पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा मोठ्या मोठ्या स्पर्धा असतात तेव्हा या पंचांना मात्र या ठिकाणी पाचारण केलं जातं आणि सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून चांगलं एक योगदान, चांगले पंचांची भूमिका त्यांनी पार पाडली आहे. त्यांचं या ठिकाणी कौतुक केलं जात आहे. चला स्पर्धेला सुरुवात करूया. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय आकाश पवार आणि जयेश पाटील. संघाचा आधारस्तंभ, संघाची ताकद. करूया स्पर्धेला सुरुवात. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत 33 कोटी देवांमध्ये ज्या देवाला प्रथम पूजिले जाते, विघ्नम कुर्मे देवम सर्व कार्येषु सर्वदा, अधिपूजावा गणपती, धन्यती भारतीय संस्कृती. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती, एकदंत विघ्नहर्ता लंबोदरा श्री गणेशाचरणी नतमस्तक होऊन आजच्या या सामन्याला सुरुवात करतोय. जेव्हा जेव्हा माझ्या बाप्पाचं पूजन केलं गेलं, स्मरण केलं गेलं, तेव्हा त्या माझ्या राजाला मात्र कधी विसरलं गेलं नाही. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा. सलग 8 दिवस चालणाऱ्या या स्पर्धा, त्यातील आजचा हा 7वा दिवस आणि उद्या मात्र या ठिकाणी या मैदानावर शेवटचा सामना, फायनलचा सामना या ठिकाणी खेळले जातील. अंतिम दिवस असेल उद्याचा. आदरणीय सन्मान्य भातांचे उपसरपंच अरुणजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचे या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत केले जाते. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणं ही आपली भारतीय परंपरा आहे, संस्कृती, आणि ती सातत्याने आपण जपत आलोय. गोलंच्या मार्कवर आपण पाहतोय रोहित पाटील. अच्छा, या स्पर्धेतील 2250वा चेंडू टाकेल तो, अर्थातच गोलच्या मार्कवर आलेला रोहित पाटील. सांघिक पहिलं, वैयक्तिक पहिलं षटक. 5 षटकांचे सामने, पहिला चेंडू. आरंभ, प्रारंभ, शुभारंभ, मुळारंभ, गणपती अप्पा मोरया. अप्रतिम क्लासिकल फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जात आहे मैदानाला गुदगुद्या करून 4 धावांसाठी आलेला चौकार डीजे. लॉंगनच्या क्षेत्रामध्ये मारलेला हा दर्जेदार फटका या 4 धावांनी संघाचं खातं खोलतोय, वैयक्तिक खातं खोलतोय फलंदाज जयेश पाटील. आपण पाहतो या ठिकाणी 30 चेंडू मध्ये 53 धावा काढायच्या आहेत. सपाटाचं मैदान, त्या मैदानात चालणारे हे सामने. पुढील चेंडू. अप्रतिम हाफवाली बॉल डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. चेंडू मात्र प्रचंड वेगाने गेला, तितक्याच वेगाने मात्र या ठिकाणी बॅट फिरवली गेली, पण चेंडू आणि बॅटचा या ठिकाणी काहीच संपर्क नाही. आतापर्यंत 499 चेंडू डॉट फेकले गेलेत, माझ्या समेत जोडले गेलेत उत्कृष्ट गुणलेख मयूर पाटील नारपोली. अतिशय दर्जेदार गुणलेखनाच्या माध्यमातून टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय लंगापच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार आलेला हा दुसरा खणखणीत दणदणीत चौकार.
3 चेंडूचा सामना केलाय तो या ठिकाणी जयेश पाटील यांनी आणि 2 चौकार ठोकतोय 3 चेंडू मध्ये. चांगली दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते. 2 क्षेत्रामध्ये मला 2 फटके. अप्रतिम मोठा फटका या ठिकाणी. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. या दणदणाता सनसनता छगाट. प्रत्येक चेंडूवर घणाघाती प्रहार करताना दिसतो या ठिकाणी जयेश पाटील आणि मात्र सरस ठरतोय या ठिकाणी. विचार पडला असेल या गोलंदाजाला अर्थातच रोहित पाटील की आता कशा प्रकारे ह्या फलंदाजाला गोलंदाजी करावी. याची ऐज लागली या ठिकाणी. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय बघा सीमारेषा पार जातोय का आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला 4 धावांसाठी आलेला खणखणीत दणदणीत चौकार. बिन बाद 18 आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत. 5 चेंडू मध्ये 3 चौकार आला आणि 1 षटकार आलेला आहे. धाव संख्या मात्र या ठिकाणी बिन बाद 18. पंचांचा मात्र या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच या ठिकाणी या गोलंदाजाला दंडित करतायत. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. खर तर प्रथम गोलंदाज मात्र संघाचा आधारस्तंभ, संघाचा ताकद, ज्या गोलंदाजावर संघाने विश्वास टाकला. डिफेन्स पद्धतीने खेळायचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. सावधगिरी बाळगली गेली. एका धावेवर मात्र या ठिकाणी समाधान मानलं गेलं. षटक क्रमांक पहिलंच या ठिकाणी समाप्त झाले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा होत आहेत. बिनबाद 20 म्हणजे दुसऱ्या दशकाला स्पर्श करताना. आणि आतापर्यंत बघितलं आपण चांगली फलंदाजी झाली. एक चेंडू मात्र या ठिकाणी डॉट गेला. तो दुसरा. पहिल्या चेंडूवर 4 धावा, दुसऱ्या चेंडूवर 0, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर षटकार, 5व्या चेंडूवर चौकार, 6वा चेंडू वाईट टाकला गेला आणि 7वा चेंडू फेकला गेला तो 1 धावेसाठी. अशा एकंदरीत 20 धावा. तर उर्वरित 24 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. मयूर पाटील मॅन फ्रॉम नारपोली. अतिशय चांगलं गुणलेखन. अनेक ठिकाणी आम्ही स्पर्धेमध्ये असतो. अनेक ठिकाणी वेगवेगळे गुणलेखक आम्हाला भेटत असतात. प्रत्येकाची कामगिरी चांगली असते. या ठिकाणी मयूर पटेल मात्र एक दर्जेदार गुणलेखन या ठिकाणी पाहायला मिळते त्यांचं. 24 लाईव्हच्या माध्यमातून दर्जेदार प्रक्षेपण या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत आहेत. या मैदानाच्या बाहेर उपस्थित अनेक प्रेक्षक वर्ग आहेत. त्यांचे या ठिकाणी स्वागत केले जाते. दीपक मुकादम भातानपाडाचे गोलंदाज. चाळीसगाव प्रीमियर ही 2026 स्पर्धा पर्व 4. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडूंनी या मैदानावर आपल्या संघामध्ये अनेक स्थान मिळाले आणि ते स्थान मात्र अबाधित करताना या ठिकाणी 24 चेंडू आणि जिंकण्याकरता या ठिकाणी यश एंटरप्राइजेस खानावली संघाला 33 धावांची आवश्यकता. 10-12 पावलांचा स्टाक गोलच्या मार्कवर पहिला चेंडू टाकेल दीपक. प्रौद्योगिक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. पंचांकडे अपील केला गेला. आतापर्यंत 500 चेंडू मात्र डॉट फेकले गेले. खूप चांगली याच्या ठिकाणी गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजीकडनं याने पाहायला मिळाली. प्रत्येक चेंडूची या ठिकाणी नोंद केली जाते. वाईट किती, डॉट किती, नो किती, षटकार किती, चौकार किती, लेग बाईस किती, बाईस किती. हा पहिला चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव. उलटा चेंडू या ठिकाणी भिरकावून दिलाय. बघूया कॅच होते का. चेंडू जातोय छत्रपती संभाजी महाराज कक्षाच्या बाजूने. 6 धावांसाठी आलेला हा षटकार. आपण थर्ड अंपायरला पाचारण करूया. हा चेंडू नो आहे की नाही या ठिकाणी चेक करायचं. पंचांचा या ठिकाणी इशारा आलेला आहे. नक्कीच या ठिकाणी चेक केला जाईल. आणि या ठिकाणी फेअर डेरवली आहे. फेअर डेरवली.
24 लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी अचूक असा निर्णय या ठिकाणी दिला जातोय. या चेंडूर मात्र 6 धावा आहेत. आक्रमक असा पवित्रा उचलला जयेश पाटील. आकाश पवारला मात्र अजून एकही संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची. एकही अजूनपर्यंत चेंडू खेळला गेला नाही. चेंडू खेळला तो मात्र या ठिकाणी जयेश पाटील. धावा आजपर्यंत झाले त्या ठिकाणी 26. मोठा फटका 20 कडाडावी तसा आवाज झाला. चेंडू गेला सीमा रेषा पार. 7 धावांसाठी आलेला हा एक मोठा फटका षटकार. त्रेचाळीस नंबरचा हा फलंदाज 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकतोय. हॅट्रिक संपादित करतोय का बघूया. मैदानामध्ये आहे हा समंदर का बवंडर. आंधी तूफान सुनामी इसे रोकना इतना आसान नहीं. इसे चाहिए रोकने के लिए कोई जलजला आए तो इसे रोक सकता है. पुढचा चेंडू असेल दीपक याचा. बॅटची एज लागली या ठिकाणी. झेल होते का पाहायचं. आणि मी म्हटलं होतं इसे रोकने के लिए कोई जलजला चाहिए और जलजला आ गया. आणि हा फलंदाज मात्र माघारी पलटतोय पॅव्हलियन बॉक्स मध्ये. डी आणि खरं तर जयेश पाटील जोपर्यंत मैदानात होता तोपर्यंत टाळ्यांचा या ठिकाणी कडकडाट ऐकायला मिळत आहे. कारण की जयेशच्या फलंच्या माध्यमातून सातत्याने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. आणि हे वादळ मात्र या ठिकाणी शांत झाले. 10 चेंडूंचा सामना केला. 3 चौकार ठोकले, 3 षटकार ठोकले आणि 31 धावांची मोठी त्यांनी धावसंख्या उभारली आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय नरेश पाटील. मोठा फटका या ठिकाणी वर पैस चेंडू. चेंडू लंगांच्या क्षेत्रामध्ये जातोय. सीमा रेषा पारचा षटकार. हा 50वा षटकार या ठिकाणी. 50वा षटकारने खातं घालतो 50 नंबरचा खेळाडू हा नरेश पाटील. पुन्हा एकदा बॅक टू बॅक मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू जातोय का सीमा रेषा पार पाहायचा आहे. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. धावसंख्या या ठिकाणी पाहतो आपण 1/42. 53 धावांचा पाठलाग करायचा आणि जिंकण्याकरता आता पाहिजेत 18 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. म्हणजे 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत. 18 चेंडू जिंकण्याकरता 11 धावांची आवश्यकता. आणि या 42 धावांच्या मोबदल्यामध्ये केवळ मात्र या ठिकाणी यश एंटरप्राइजेस खानोली संघाचा एकच फलंदाज बाद झालाय. तो म्हणजे ढाण्यावाघ जयेश पाटील. आकाश पवार मात्र त्याच्या साथीला मैदानात दाखल झाला होता. आकाश पवारला मात्र आतापर्यंत एकही चेंडू खेळण्याची संधी मात्र मिळाली नाही. नरेश पाटील दाखल झाला. नरेश पाटीलनी त्याच प्रकारे तडाखा चालू ठेवला ज्याप्रमाणे जयेश पाटील यांनी तडाखा चालू होता. 2 चेंडूचा सामना केला जयेश पाटील या नरेश पाटील याने. आणि 2 चेंडूमध्ये 1 षटकार आणि 1 चौकार टाकून वैयक्तिक या धावसंख्येवर खेळतोय. धावसंख्या या ठिकाणी पाहतोय 1/42. रोहित पाटील याने पहिल्या षटकामध्ये 20 धावा दिला. दुसऱ्या षटकामध्ये दीपक मुकादम याने 22 धावा दिला. तिसऱ्या षटक घेऊन येतोय करण जुंधरे कसरखंड.
गावचा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. वेगवेगळ्या गावातील संघ खेळाडू या ठिकाणी अनेक संघामध्ये पाहायला मिळतात. नक्कीच कॅप्टन आकाश पवार डिफेन्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र कट केला या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने. चतुर्क्षण मात्र या ठिकाणी चेंडू पकडण्यामध्ये मात्र अपयशी ठरला. तत्पूर्वी मात्र चेंडू उचलतो न फेकतोय. दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट केली गेली. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी दुसरी धाव कन्वर्ट केली आणि अशा तऱ्हेने धावसंख्या पुढे सरसावते 44-1 बाद. संघ नायक सर सेनापती आकाश पवार मात्र पहिला चेंडू या 2 धावा काढतोय. उर्वरित 17 चेंडू आणि जिंकण्याकरता केवळ मात्र 9 धावांची आवश्यकता या ठिकाणी खानावळी संघाला जिंकण्याकरता. सकाळचा सत्र, थंडगार वारा, पण अडकणे सपाट मैदान आणि या मैदानात चाललेला हा सामना. यष्टरक्षक मात्र यष्टांना खेटून चिकटून रिव्हर्स शॉट खेळायचा प्रयत्न, अप्रतिम क्लासिकल फटका, चेंडू जातोय मैदानाला गुदगुल्या करत थर्डमॅनच्या दिशेने. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. मास्टर उर्वरित 16 चेंडू आणि जिंकण्याकरता 5 धावांची आवश्यकता खानावळे संघाला जिंकण्याकरता. आता मात्र चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय स्क्वेअरलेच्या दिशेने. त्या ठिकाणी डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. उर्वरित 15 चेंडू आणि 4 धावा. एक औपचारिकता मात्र या ठिकाणी या सामन्यामध्ये राहिलेली आहे. खरं तर विजयाचा चौकारी येऊ शकतो किंवा एकेरी दुहेरी धाव काढली जाऊ शकते किंवा षटकारी मारला जाऊ शकते. बघूया पुढच्या चेंडूवर काय घडतंय त्याने. गोलच्या मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज करण चुनघरी. प्रज्वलन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी, चेंडू मात्र शरीरावर आदळतोय. चेंडू जातोय या ठिकाणी निर्धाव. कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी मिळत नाही. धाव संख्या स्थिर 49. उर्वरित 14 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. वातावरण या ठिकाणी आपण बोलतोय शांत वातावरण. जोपर्यंत मोठे फटके येतात तोपर्यंत टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळत नाही. जागरण खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. आता मात्र चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. 2 चेंडू मात्र लगातार या ठिकाणी हुकतोय. अर्थातच फलंदाज नरेश पाटील. पहिल्या 2 चेंडूवर मात्र चांगले आक्रमक असे फटके मारले होते. आतापर्यंत 4 चेंडू खेळला गेलाय. शेवटचा चेंडू असेल करण्याच्या कोठ्यातील. प्रथम खेळाचा प्रयत्न या ठिकाणी, चेंडू जातोय सीमा रेषा पार. विजयाचा आलेला हा चौकार. खूप खूप अभिनंदन यश एंटरप्राइजेस खानावले संघ. आपल्याला पाहायला मिळाला 2 संघांमध्ये. अर्थातच एकविरा बॉईज भातान वर्षाचं यश एंटरप्राइजेस खानावले संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना एकविरा बॉईज भातान संघाने 52 धावा काढल्या होत्या आणि 53 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि सहजरित्या हे आव्हान मात्र या ठिकाणी संपुष्टात आले. 3 षटकांमध्ये या ठिकाणी 53 धावा काढल्या गेल्या. 2 षटकं मात्र ठेवली गेली. पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांनाही. चला प्रत्येक. धन्यवाद प्रकाशजी. इथे एक सन्मान घेण्यात येणार आहे. सन्मान्य अतिथी श्री